आवडे गुजरे सगुण पहारोच सुखावले आवडे गुजरे सगुण पहारोच सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चिर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले लागले सिकुडी लाचावले लागले सिकुडी तेरे सुडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चिर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे तुका म्हणे मागा पुरवाई माया आता दृष्टी पुढे ऐसा चिर आहे जो तुझ पाहे पांडुरंगा महायोगी ते श्री रामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोज जिते श्री रामचंद्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा प्रणकीर्ति
देवादिदेवा जगत्रय जीवा परियसी शिवा माझी माझी वाणी तुझे वर्णना ऐसी देवी प्रेम कळा वचन ऐका गाती माझी रंगाची विनंती जोडतो कते खाली आपण असावे जवळी आवडे रूप गुजरी सपून पाहता चंच सुखावले आता दृष्टी हे ऐसाची चुरा हे जो पाहे पांडुरंगा जयांची स्मरण होय सगळ्यांच्या चरण ते जीव श्री चरण संतोषी नमस्कार आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक आकारण करुणालय भक्तवत्सल दीनानाथ रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्यम कृपेद्वारा श्री कल्याण चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबा श्री संत हृदय विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती संत तुकाराम महाराज आदि करून सर्व संत महंत सिद्ध ऋषी या सर्वांच्या पादस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातील तालुका लातूर प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता शीर्षी गावी अखंड नाम संस्थेच्या नियोजनाने सेवे करता घडलेला अभंग याची आवडत कलाबलाती जन्माला आलेल्या जीवन उद्धार करणारे देवचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराजांचा चार अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा अभंग आहे काही देवदेवता मागणा रूपाचं वर्णन करतात आणि तुम्हा आम्हाला कसं प्रेम देवाबद्दल असतं याची जागरूकता या अभंगातून करतात मागील काही दिवसांपासून एक नियम झालेला आहे दुसरे पूर्ण झालेला आहे अखंड हरिनाम नामाचं निवेदन दरवर्षीप्रमाणे आहे वर्षी पंचक्रोशीतील गावकरी मंडळी शिष्य मंडळी भक्त मंडळी या सर्वांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या सांगण्यानुसार भगवान मध्ये दिली तशा पद्धतीने हा अखंड हरिनाम नामाचा अविरतपणे चालू आहे ज्यांच्या प्रेरणास्थान हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय परमपूज्य ब्रह्मचारी असे तुमचे गावचे पुत्र ज्यांच्या प्रेरणेने तुम्ही सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात असे आदरणीय हरिभक्त परायण सुहास महाराज जाधव तसेच संयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष याचे कोणी असतील या मंडळाला तसेच श्रेष्ठ वैभव तपोव्रत ज्ञाननिष्ठ बंधू भगिनी माता पिता वारकरी टाळकरी महाराज मंडळी भागवताचार्य रामायणाचार्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम नामाच्या पहिले दिवशी आम्हाला मिळाले भगवान परमात्मा दिल अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न तुमच्या समोर करणार आहे मी जास्त काही बोलू शकणार नाही कारण वंदनीय ज्येष्ठ असे आमचे आदरणीय दिनेश महाराज भुसनीकर तेही तर नसतात माझे त्यांचे फोनवर दसऱ्याचे आलेले अनेक मान्यवर लहान थोर अबाल वृद्ध या सर्वांना बघून अतिशय आनंद वाटतो अतिशय आनंद वाटतो पुढे लहान या मार्गात म्हणजे सन्मार्गाचा मार्ग धरलेला आहे उद्या चालून काय होईल माहित नाही प्रारंभाचा विषय आहे परंतु आज तरी टाळ थांबलेले आज आनंद वाटतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांनी कीर्तन करावं गायनाचार्य
परंतु आपल्याला वाटतं तसं होत नाही. म्हणून आपल्याला वाटतं गायनाचार्य व्हावं, पण नक्की तो पिणारा व्हावा. आज अशी कलियुगाची परिस्थिती आहे. कलियुगाच्या मध्ये प्रवेश करतो त्याचा काही दोष ज्याच्या अंगामध्ये प्रवेश करतो म्हणजे कलियुगामध्येच आहे. ज्या कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, त्यांनी नारायण सदवत त्याने आपण कलियुगामध्ये स्मरण केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. कोणाचे नाव माहित नाही, अतिशय आदरणीय ज्यांनी मला इथे घेऊन आलं त्यांचं नाव पुढल्या तारीख असेल नसेल कोणाच्या आदरणीय ज्याने आधारस्तंभ ज्याने परमार्थाला सुरुवात केला, मध्ये थोडंसं काय त्यांच्या प्रारंभानुसार काही गोष्टी लांब राहिल्या आणि तशाच जोमाने परमार्थ करायला लागले. ही भगवंताची कृपा आहे. करता करवी तत्व परमेश्वर आहे, त्याच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्यान कोण कोण विद्यार्थी हरवी देखवी आवी एक नारायण असे आमचे शिवाजी महाराज जातो. बरं का बाप्पा म्हणतात ज्याच्या घरी आदरणीय मदंगाचार्य महाराष्ट्रामध्ये अतिशय त्यांचं वैभव आहे. जे आपण पाहतो ते वैभव आहे आणि त्या वैभवामध्ये मी पामर मी काही मोठा दिवा लावण्यासाठी आला नाही. आधीच दिवा आणि मी कुठे दिवा लावला, मी कुठला मोठा कीर्तन करणार, मी कुठला मोठा कीर्तन नाही. मला दाढी मोठी दाढी ना मोठी ढिरे मोठी गाडी विठ्ठल सगळ्या करतो. मस्त माझा पाया विठ्ठल कीर्तनाची जे जे हरीचे मनती तुका म्हणे याचा जन्म सुफळ झाला भवस विठ्ठला आवडे हे रूप गुजरे सगुण पहा लोचन सुखावले आता दृष्टीकडे ऐसाची राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत आपल्याला सांगतात की मी ज्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला जात नव्हतो त्यावेळेस ज्ञानी दर्शनाला पाया आणि तुका झाला मी देहूगावी राहत होतो.
देवासोबत बोलणारा हा बाबा आहे. ज्यावेळी सगळ्यांचं हरिकीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वरांच्या अनेक ओव्या ऐकल्या, भागवत ऐकलं, भागवताचं श्रवण केलं, चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, या सगळ्यांच्या अनुषंगाने सगळा विचार केला. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे सार काढलं. सगळ्या साधनेमध्ये सार काय म्हटलं तर भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून सारासार सार सार विठोबा नाम तुझे सार, जपत आहे वारंवार शिळ पाणी, वारंवार शिळ पाणी, बरं का, जपत आहे वारंवार शिळ पाणी. म्हणून तो शिळ पाणी सुद्धा जपणारा असल्या कारणाने आपण सुद्धा जपायचं. भगवान शंकर ज्या ठिकाणी नामस्मरण करायला लागलेले, त्यांना काही गरज नाही आज चिंतन करायची, तरी ते चिंतन करतात की आपल्या देहाचं कल्याण करू. त्यांना देहाचंही कल्याण करायची गरज नाही. आदि मध्य अंती निजबीज ओंकार, ध्रुव प्रल्हाद अंबरीशी ज्यांनी निर्धार केला. मोठमोठे 5 वर्षाचा ध्रुव ज्याने भगवान परमात्म्याला प्राप्त केलं ना, आढळपद घेऊन घेतलं, एवढं सामर्थ्य प्रभू रामचंद्रांच्या नामामध्ये आहे, पांडुरंगांच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. काय श्रम होतं, बसल्या ठिकाणी नामस्मरण करायचंय. असं सगळं चरित्र तुकाराम महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर पंढरपूरला आले. तुका पंढरीस याला पुन्हा जन्म नाही, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या. अतिशय पंढरीचं भूत मोठं आहे. म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराज आले एके दिवशी, आल्यानंतर पंढरपुरामध्ये आले, वाळवंटामध्ये आले, चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे तिरी करावे ते स्नान आणि घ्यावे दर्शन विठोबाचे. म्हणून आले. आल्यानंतर पांडुरंगाच्या दरबारामध्ये आले. पांडुरंगाच्या दरबारामध्ये आल्यानंतर देवा म्हणायला लागले, देवा देवा ते रूप मला आवडत नाही. कोणतं निर्गुण असणारं रूप आवडत नाही मला, ते रूप आवडत नाही. म्हणून सवे तुकया मेला त्याने अवगुणा आणला. तो भगवान परमात्मा तो निर्गुण आहे. देवा निर्गुण अनेक तुझे अवतार आहेत, 24 अवतार भागवत कथेमध्ये सांगितलेले, त्याचं वर्णन मला करता येत नाही. किंवा 14 जे काही तू अवतार घेतलेले त्याचं मला देणं घेणं नाही. कच्छ मत्स्य वराह नरसिंह वामन परशुराम हे अवतार मला नकोय. त्या माशाच्या अवतारामध्ये मी काय म्हणून दर्शन घेऊ देवा. तिथेही तुला शोधायला बरंच गेले, बरं तिथून पळ काढलास तू. पुन्हा कासवाचं रूप धारण केलं. कासवाचं रूप धारण केल्यानंतर अनेक भक्त मंडळी गेले. हा देव आहे, एवढा मोठा पर्वत घेतलाय, त्या अर्थी हा काही साधारण कासव नसेल. या मोठा पर्वत मंद्रांचल पर्वत घेतलेला आहे आणि वासुकीचा दोर केलेला आहे. इकडे दैत्य आहेत, तिकडे देव आहेत आणि रवी करून त्याचं काय करायला लागलेत, मंथन करायला लागलेले. अशा पद्धतीचं हे करणारं, एवढं वजन सांभाळणारं कोण असेल म्हणून लोक आले, भक्त मंडळी आले. भक्त मंडळी आल्यानंतर देवानं तिथून पळ काढला, वराह अवतार घेतला. वराह अवतार घेतल्यानंतर ती पृथ्वी बुडायला लागली म्हणून डुकराचा अवतार घ्यावा लागला. डुकराचा अवतार म्हणजे इतकेच त्याचे पाय असल्यामुळं तेवढाच माणूस तिथल्या तिथं करू शकतो. माऊलींचं सुद्धा एक ओवी आहे बघा, माऊली सुद्धा म्हणतात, म्हणून जे जे उचित, म्हणून जे जे उचित अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतू रहित आचरे तू. त्या त्या पद्धतीनं त्या त्या अनुषंगाने अवतार घ्यावा लागला. आता ती पृथ्वी उचलायचं असेल म्हणत त्याच्यानं तिथं हे देवा वळकली, तिथून पृथ्वी काढली, स्थापन केली, सगळं केलं. पुन्हा नरसिंह अवतार गुरुगुरु करायला लागला. ते भक्त प्रल्हाद किती ओरडायला लागला, त्याला नको वाटलं एवढा अवतार. ती भक्त प्रल्हाद सुद्धा घाबरायला लागला. गुरु 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 करलं. कुणाला आवडतं का? तुम्ही जरी घरात गुरु गुरु करला तर आवडतं का? आवडत नाही. कुणी झोपलं आणि घुरायला लागलं तर ती आवडत नाही. त्याला हलवा म्हणतात, त्याला उठवा म्हणतात. असं घुरणं हे बरोबर नाही. म्हणून ते सुद्धा अवतार नको देवा. परशुरामाचा अवतार, ज्या वडिलांना सांगितलं आईचं धडाच्या वेगळं शिर केलं, असला परशुराम.
आणि त्याचा राग अनावर 21 वेळा निक्षत्रिय करणारा तो परशुराम, तेही मला अवतार नको देवा, तोही अवतार नको मला. मग पूर्ण अवतार असणारा देवा प्रभू श्रीरामाचा अवतार पाहिजे. ते मला आवडतं, त्याचा आचार घ्यायचे. जे द्वापार युगामध्ये त्या कृष्ण भगवान परमात्म्याने अवतार घेतला, तोही अवतार लय आवडला देवा, तोही अवतार मला लय आवडला. त्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा आचार घ्यायचाय, कृष्ण भगवान परमात्माचा विचार करायचा आहे. आणि कलियुगामध्ये विठ्ठलाचा उच्चार करायचा आहे. विठ्ठल देव म्हणायला लागेल, तुला कसं माहित? देव म्हणायला लागेल. एवढं बोलल्यानंतर अरे हरीचा उच्चार करायचा म्हणजे विठ्ठल नामामध्ये गुंतलेलं आहे. आला नावा रूपा त्रेतायुगामध्ये सुद्धा तुझ्यासोबत होतो, द्वापार युगामध्ये सुद्धा मी तुझ्यासोबत होतो आणि कलियुगामध्ये सुद्धा तुझ्यासोबत होतो. मी एवढं सोबत असणाऱ्याला जवळच्याच कळत नाही. कळतं ना, जवळच्याच कळतं. मग देवा कळत नाही का आम्हाला? कळतं ना. मग तू निर्गुण निराकार असणारा तो परमात्मा आहे, सगुण रूपाला आलास, आला नावा रूपा, मला माहिती आहे. मग त्रेतायुगामध्ये अंबरीष ऋषीसाठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळलेले किती एक, त्या अंबरीषीसाठी अनेक जन्म घेतलास म्हणजे मीच होतो. माझ्यासाठी तू एवढं केलास. होय भक्ती केला तैसा, ज्यानं भक्ती करेल याचा अनुषंगाने अर्थ तुम्ही लावून घ्यायचा. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती कराल तशा पद्धतीनं परमात्मा भेटतो. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, जसे कर्म करचाल तशा पद्धतीचे फळ आहे. म्हणून देवा म्हणायला लागले, मी त्रेतायुगामध्ये अंबरीषीसाठी घेतलो होतो, अंबरीष होतो. आणि ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये म्हणसाल तर अंगद राय, ज्या एकाच्या अपराधासाठी अनेकाचा अपराध कशाला करायचो म्हणून शिष्टाईसाठी रावणाला समजावण्यासाठी सांगितलं. अनेक अनेक त्या रावणानं त्या संगतीमध्ये, बरं का, संगतीचा हा विषय आहे, त्या संगतीमुळं अनेक राक्षसांचं मरण झालं. त्या रावणाच्या संगतीमध्ये राहावं लागलं राक्षसांना आणि मरावं लागलं.
देवाने विचार केला की बाबा एवढं मरायला लागलेत, एखाद्याच्या अपराधासाठी अनेक त्याला समजावून तरी सांगावं, त्याच्या हिताच्या गोष्टी सांगावं. जर हिताच्या गोष्टी नाही जरी सांगितलं तर पाया पडून सांगावं, पाया पडून जरी नाही सांगितलं तर निर्भसना करावी, अवहेलना करावी, नाना प्रकारचे टोमणे, आपल्या भाषेत टोमणे मारून सांगावी. ते जरी नाही जमलं तर काय त्याला समजावून सांग, नाहीतर त्याला शिक्षा काहीतरी करून ये. त्यावेळेस शिष्टाईसाठी मी गेलो, स्वतः मी गेलो. अंगदराय म्हणतात मी गेलो त्या रावणाला समजावून सांगितलं. आज बी रावण आहेत, नाहीत अशातला भाग नाही सर. बरं का, आजही रावण आहेत, रावण नाहीत अशातला फरक नाही, आपणच रावण. कुंभकर्ण नाही अशातला भाग नाही. हे रामायण जे लिहिलं तर ध्येयावर लिहिलं. हे सगळं जे आहे जगत सगळं ध्येयावर आहे. पंचभूताचा गोंधळ केला, एकेटाही केला मिळ लाविला सरळ अंतकरण प्रतिष्ठा, पंचतत्व, 25 तत्व, असे नाना प्रकारचे तत्व गोळा करून एका ठिकाणी देहदेवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, वैकुंठ सोडून सदन देते. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय, ती पुण्य लागते. असेल पुण्य सामोग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो भगवान परमात्मा आवडायचा असेल तर काहीतरी पुण्यही लागते. त्या रावणाला सांगायला गेलं ते रावण काय ऐकलं नाही. त्या रावणाला अनेक प्रकारचे रावणाची कथा सांगितली. तू ह्याच्यामधला रावण आहेस का, त्या वामन देवापासला रावण आहेस का, त्या महिकावतीला गेलं त्याच्यामधला रावण आहेस का, अशी नाना प्रकारे रावणाला ते सांगितलं तरीही ऐकलं नाही. सीतामय्याला तू प्रभू रामचंद्रांचे पंचवाटीमधून आणलेला आहेस, अशोकवनामध्ये ठेवलेलेस, हे बरोबर नाही. ज्या अर्थी परस्त्री माते समान मानणं हे आपला धर्म आहे, त्या धर्माने वागणं आपलं कर्तव्य आहे. तू कुळामध्ये ब्राह्मण आहेस, ब्राह्मण देवाचं ब्रह्मदेवाचा तू नातू आहेस, आणि ब्रह्मदेवाच्या नातून जर असं वागलं तर दुसऱ्यांना कसं, वडील जे जे करते धर्म नाही नाव ठेवी ती अशा पद्धतीनं आहे. मग वडील जे करतात तशा पद्धतीनं वागतात. राजा तसा केला तर प्रजा तशा वागतात. म्हणजे राजा चांगला पाहिजे, महाराष्ट्राला सुद्धा मुख्यमंत्री चांगला पाहिजे, भारताला सुद्धा पंतप्रधान चांगलं पाहिजे, तेव्हा ती व्यवस्थित जग चालतं. गावाला सुद्धा सरपंच चांगला पाहिजे, घराला सुद्धा व्यक्ती चांगला पाहिजे, त्यावेळेस चालतं. हा रावणाला किती जरी सांगितलं, तो अहंकारी रावण, अहम ममतेमध्ये जळून बसलेला, त्याला काही भेटलं नाही. परंतु एवढी संपत्ती गोळा केली, शेवटी संपत्ती एवढी मोठी होती तरी ते शेवटी काही घेऊन गेला का, घेऊन गेला नाही. संपदा एवढी, अहो एवढी संपत्ती होती, कवडी नेल नाही कवडी, आणि तुम्ही बी काही नेणार नाही. म्हणून अहंकार माणसानं करायचा. नबल अहंकाराचे गोटी, विशेष नलगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवत येते. रावणाला नाचवल्यासारखं नाचवत. अहंकारी रावण बनायचं नाही. अहंकार झाला तो गेला. ज्याचा अहंकार गेला आणि खरंच अहंकार घालवला, नम्र झाला होता, तेने कोंडीला अनंता. दोन्हीपैकी काय करायचं बघा. नम्र व्हायचं असेल
तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येतो. ज्या सुखासाठी आपण धडपडत असतो, ज्या सुखासाठी आपण धडपडायला लागलेलो आहे, त्या परमात्म्याला आपलंसं करायचं. म्हणून तो अहंकारी असणारा रावणाला आपण घालवायचं. जोपर्यंत अहंकार जात नाही, जोपर्यंत षड्विकार जात नाहीत, काम क्रोध लोभ मद मद नारायण हो. माणूसाचा देव आहे बरं का. हा माणूस होता हो, तो देव माणूस होता. देव पहावया गेलो, माझा मीच देव झालो. बरं का, देव पाहायला तरी जावा, मग देव हो चाल. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय घालवायचं म्हणलं तर अहंकार घालवा. माणसाने अहंकार घातला की तो माणूस झाला. आपण माणसं नाहीत आता. दशरथ महाराज, आपण माणसं नाहीत. एकच पुरुष आहे, एकच पुरुष आहे, बाकीच्या स्त्री आहेत. आता ते म्हणतील मी शेती मोठमोठ्या कसं करायचं, ती नाही. ह्याचं काय घ्यायचे. तोच कृष्ण भगवान परमात्मा, तोच परमात्मा पुरुष आहे. बाकीचं काही नाही. आपलं उग निमित्त देह काळाचे धन कुंभीराचे. शिर्शी गाव हे आता शिर्शी नसून पंढरपूर आहे. अशी वातावरण निर्मिती केली इंगळे महाराजांनी. आमचं काय आज आता उद्या जाता लगेच. आमचं काय नाही, आम्ही आहे उद्या नाही. इंगळे महाराज 7 दिवसच पंढरपूर गेले. विठोबाला जिथे घेऊन येणार. आज रूपाचा आहे, त्याला रूपाचं वर्णन केल्याशिवाय नाम खरे नाही म्हणा. नाम अगोदर, पुन्हा रूप आहे, पण रूप अगोदर. कारण वाल्मिक ऋषीने काय केलं अगोदर, वाल्मिकानं काय केलं, रामायण लिहिलं, रामाचं महत्व सांगितलं. बोलीला वाल्मिक तैसाची करेन आणि वरतुनी दावीनं नामा म्हणे. त्या वाल्मिकीनं लिहिलं, त्याचाही अहंकार घातला बरं का. त्याचाही अहंकार घातला. कोण घातलं? नारद मुनी. संतांची संगती, त्या संतांच्या संगतीला गेलं. संतांच्या संगतीमध्ये गेलं की सन्मार्ग, तुमचं कल्याण झालं. आत्मकल्याणाचा मार्ग, सुस्वरूपाची ओळख करून देतात. अंतकरण काय, पंचविषय काय, ज्ञानेंद्रिय काय, पंचकर्मी इंद्रिय काय, हा आकाशापासून काय निर्मिती होते, पृथ्वीपासून काय, आपापासून काय, तेजापासून काय, ही सगळी इन्फॉर्मेशन, सगळी माहिती दिली. फक्त विचार करायचा. विचार माणूस करत नाही म्हणून अधोगतीला जातो. परस्त्री ही माता समान मानली पाहिजे बरं का. परस्त्री ही माते समान मानली पाहिजे, ही कर्तव्य आहेच. हे पुढे येईल तुम्हाला कथा, थोडस येईल, आणखीन येणारच आहे. पण अहंकारी रावण असणारा तो, त्याचा अहंकार निघून गेला नाही. शेवटपर्यंत अहंकार निघून गेला नाही. ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस त्यानं बाणासोबत चर्चा करायला लागला, बाणासोबत बोलायला लागला. त्या बाणा सायुज्याचा बाण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा सुटला
अहो महाराज रामायणामध्ये एवढं छोटं आहे वर्म आहे महाराज. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, ही फक्त प्रमाण म्हणून जातो. पुन्हा तिथूनच तुम्ही ओळखून घ्यायचं. सायुज्याचा तन्मयाचा बाण, सायुज्याचं बाण, तन्मयाचं धनुष्य सायुज्याचा बाण सोडला आणि बाण सोडल्याबरोबर त्याच्या देहापासून जी शिर काढायला लागलं आणि ती काढत असताना ती म्हणायला लागलं. त्या रामाचं महत्व तुला माहिती आहे का? त्या रामप्रभूचं महत्व, अरे बाबा तुला आता कळालं कधी? मी लागल्यावर, माझा बाण लागल्यानंतर तुला कळालं की मी कोण आहे. माणसाला तवाच कळतं, माणसाला सगळं झाल्यानंतर कळतं. करायला नाही पाहिजे होतं, केलं होतं. माणसानं जागृत असलं पाहिजे. त्या अहंकारामध्ये त्याला धूर दिसतो. तुका म्हणे देह, तुका म्हणे यह लोकी का नकाळ डोळ्यामध्ये धूर हा अहंकाराचा आहे. त्या अहंकाराचा धूर काढला पाहिजे. तोपर्यंत अहंकाराचा धूर निघत नाही त्यावेळेस परमेश्वर भेटत नाही. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या, उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय, डोळ्याचा धूर काढावा लागेल. ह्या सगळ्या अवस्थेच्या पलीकडे गेल्यानंतर तो परमेश्वर भेटणार आहे. आम्हाला जागृतीचा अवस्था माहीत नाही दशरथ महाराज, सुसुप्ती अवस्था माहीत नाही, स्वप्न अवस्था माहीत नाही. फक्त स्वप्न पडलं होतं सकाळी, अगं सखे रात्री स्वप्न पडलं होतं. कोणतं? हे ना पिऊन कुठं होतं? त्या गटरीच्या जवळ झोपलं होतं आणि त्यानं म्हणे सखे मला स्वप्न पडलं होतं. कुठं पडलं होतं? मी जिथं पडलो होतो तिथं पडलं होतं. यालाच माहीत नाही कुठं पडलो होतो. नालीच्या कडाला पडलं होतं. नालीच्या कडला पडून मी असा हात केलो तर केस लागले म्हणला, बारीक बारीक केस लागले. तू काही ब्युटी पार्लरला गेलतीस का म्हणला. कुठं ब्युटी पार्लरला गेलतीस का म्हणला. ब्युटी पार्लरला मी कशाला जो लांब सडक माझे केस आहेत म्हणली. नाही म्हणली. मग त्याचं स्वप्न जे पडलं होतं ते डुकरावर हात टाकलं होतं आणि त्याला उगाच भूळ आलतं आणि ती तोंडावर बसला तर नाना प्रकारे विचार नाही नर तो खरं जायचा. तुकाराम महाराजांनी म्हणले ज्याला विचार नाही नर तो खरं जायचा. नर म्हणजे गाढव, प्रकट शब्द आहेत. गाढवासारखं नालीत पडल्यात. एक जण झोपलं आणि त्याला स्वप्न पडलं. असलं स्वप्न पडलं की दोघंच पलंगावर बसले होते, झोपले. झोप लागल्यानंतर स्वप्न पडलं, ए सखे बाजूला सरक. त्याला लेकर झालं नव्हते. त्याला लेकर झालं नव्हते. लेकर झाले असं स्वप्न पडलं. त्याला लेकर 4 झाले म्हणला आणि सरक 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 म्हणण्यामध्ये तिला आधी टाकलं खाली आणि पुन्हा हे ना सरक सरक म्हणण्यामध्ये अगं बब्या आहे, पप्या आहे, रुक्मिणी आहे, हे सगळं आहे, ह्यांना कुठं बसतो सरक पलीकडे म्हणलं. तिनं पडली, मग हे नाही पडलं. असले स्वप्न ज्याचा काहीच उपयोग नाही त्याचा विचार करतात माणसं. माणसानं सन्मार्गाचा मार्ग अवलंबावा, परमार्थ करावा. परमार्थ हे जोडे धन. परमार्थ म्हणजे हा अर्थच आहे. मोठा ज्याचा आत्मा तो महात्मा. आणि तो महात्माच आपल्याला सांगतो की परमार्थ काय. आणि परमार्थाच्या गोष्टी सांगून परमार्थाला लवकरात लवकर लागा. आणि परमार्थाला लागल्यानंतर ह्या सर्व गोष्टी कळतात. माणूस वाम मार्गाला तरी जाणार नाही. एकदा टाळ घेतलं तर वाम मार्गाला तर जाणार नाही. ह्या अनुषंगाने कीर्तन आहेत. उगच कीर्तन ऐकायचे आणि पुन्हा संध्याकाळी पुन्हाच होतं की का नाही की जाऊ जात पुन्हाच पुन्हा बघू. पुन्हा किती कीर्तन डबल डबल सांग द्या महाराज, ऐकत नव्हतं म्हणणार दुसरं. तसं माणसानं शुद्ध अंतकरण केलं पाहिजे. शुद्ध अंतकरणामध्ये तुका म्हणे देह घडला विठ्ठल आणि काम क्रोध केले घर रीते. हे काम क्रोध आपल्या शरीरामधून घातलं पाहिजे. तोपर्यंत अहंकारी रावणाचा नाश होणार नाही. तुकाराम महाराज म्हणायला लागले अहंकार केला, अंगदाला समजावून सांगितलं तरी अहंकार केला नाही. कुंभकर्ण, कुंभकर्ण कोण आहे महाराज? आपणच आहे कुंभकर्ण. कुंभकर्ण लांब नाही आहे. त्यानं 6 महिने झोपतो तो. तुम्ही किती झोपता? झोपतच नाही तिथले शीर्षीचे. आमच्याकडे तर झोपतात बघा, दिवसा बिन सगळं रात्री झोपतात.
आता इकडे कसं आहे मला माहित नाही, आमच्याकडे मेल्यावर जाळतात, तिकडे कसं आहे बोल नाही गेला विठ्ठल विठ्ठल. बोलत चालायचं एकमेका साहेब धरू अवघे धरू सुपन तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. कुंभकर्ण म्हणजे दुसरा कोणी नाही, आपणच जाऊ. त्याने बी 6 महिने झोपतो तर आपण बी 6 महिने, वर्षामधून 6 महिने आपण झोपतो आणि 6 महिने उठतो. त्या 6 महिन्यामध्ये नीट काम करत नाही, पुन्हा कसकस झालं की ही वर्ष द्यायची खराब गेला. कोविड-19मुळे तर आधीच घातलं त्यानं, कोरोनामुळं ती करणी जी करणी केली ती भवली, सगळ्या जगालाच भवली. अवघड आहे. कोविड-19 झाला, जगामध्ये अनेक माणसं नेले, महाराज अनेक माणसं नेले. त्या देवाचे आपण आणखीन ऋण मानू की देवा की आम्हाला आणखीन तू ठेवला. जन्मुनी या कुळी वाचस मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. देवाचे उपकार आहेत. तुम्ही आम्ही बसलो, तुम्ही माझ्यासमोर बसला, मी तुमच्या समोर आहे, हे देवाचे उपकार आहेत. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू, आयुष्याचा नाश नका करू. आणि आता तरी काय करा, देवाचं भजन करा. कारण हे देवे दिला देह आणि भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. हा देह कशाला दिलेला आहे? भजनासाठी दिलेला आहे. लोकांना जोरात महाराज म्हणा लागला, देह दिला देवे भोजना गोमटा, देवे दिला देव भोजना तोया झाला म्हणणं गेलं नीट. देवे दिला देह भोजना गोमटा म्हणलं, जेवाय दिलंय आणि कशाला? अरे देवे दिला देह भजना गोमटा. तिथे काय बघा, जात वित्त गोत कुळ शिळ मात आणि भजका त्वरित भजका आहे का भजित भजका भजका भज झाले का भज झाले का. अरे भजित तिथं आंघोळीचा तांब्या पडल्याबरोबर तर हे वाढ लवकर, असली परिस्थिती. म्हणून आपण जागृत नाही. जागृत व्हायचं असेल त्या भगवान परमात्म्याचं चिंतन. सावध झालो जागरणा म्हणजे पळूनिया गेले झोप होते पाप. इकडे येता येत नाही. चल रे भजनाला नाही, दशरथ महाराजांनी पकवाज लावू द्या, तिकडे इकडे महाराजांनी येणा घेऊ द्या, मग बघू जायचं. तोपर्यंत येत नाही. चाल झाल्याच्या महाराज उभारते, कसं कीर्तन करते ते बघू. पुन्हा पळून या गेले झोप होते. तुम्ही टाळी वाजवा जाऊ बरं का, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. हे कशासाठी दिले? ह्याच्यासाठी दिले. कारण आणि काही ज्ञान नाही कोटे बरं का. याच देही घडेल देवाचे भजन म्हणून टाळी वाजवायचं बरं का. कारण एक सांगतात, चाय की मजा आती है चाय पीने से, चाय की मजा आती है चाय पीने से, झगडे में मजा आती है गाली से. ही मात्र बरं वाटते जरा, आहे की नाही? झगडे में मजा आती है गाली से, रास्ते में शोभा आते नाली से, और भजन कीर्तन में मजा आती है टाले से. वाजवा.
जाते हैं, लेकिन इस दरबार में वही लोग आते हैं, उन्हें भगवान जी बुलाते हैं। विठ्ठल या ठिकाणी फक्त तेच लोक होतात जी भजनाला देव बोलवतो त्यानेच चल म्हणायचे, अगोदर चल, देवाचं भजन आहे म्हणून पळून या गेली झोप, होते पाप आडते. का चालू होतं कीर्तन? कीर्तनच आहे. विठ्ठल विठ्ठल. मला माहित राहते बरं का, तसं मी विचारता फक्त, म्हणजे खरंच सावध आहेत का? पळून या गेली झोप आणि होते पाप आडते. पाप असल्याशिवाय झोप येत नाही, म्हणून ती झोप घालायची असेल तर सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपतो, 6 महिने, कधी कधी 7-8 महिने झोपत होतो. त्याला उठवायला डुकरं हे ते नाना प्रकारे आले येत होते. त्याला उठवाय गेले, त्याला उठवाय जायचं म्हणजे जाधव महाराज साधारण नव्हतं ती, आपल्यासारखं नाही, डेअरी मोठी होती आणि त्याच्यावर सगळे जनावरं खेळत होते. त्याचे जे काही केस होते ना, आपले काही दिसत नाहीत, पण त्याचे जे केस होते ना तिरसुळासारखे होते, त्याच्यावर बसले की मरायचं. एकदम काय झालं प्रकार कुंभकर्णाचा. कुंभकर्ण लय अवघड होता. कुंभकर्णाचा प्रकार असा झाला की एक वारेकानं काय केलं, वारकाने दाढी करायला लागली. त्याची दाढी करायचं म्हणजे त्या झोपीतच करायचं त्याला दाढी. मग दाढी करताना काय झालं, थोडं मिशा वगैरे असं करताना ती श्वास ओढलं त्यानं जोऱ्यात. ती श्वास ओढल्यामुळं ती जी वस्त्र होता का नाही, वस्त्र माहित आहे ना, आपण करताव का दाढ्या का नाही, बारकी करत नसतील, आपण तर करताव की. मग ती जी ओढलं ती नाकात गेलं, व काय गेलं, वस्त्र गेलं. वस्त्र नाकात गेल्यावर बरं का, लांबी रुंदी 90 गाव आणि त्याचे नाव कुंभकर्ण. कुंभकर्ण नाव होतं त्याचं, 90 गावपर्यंत. त्याची जर समुद्रात थांबलं तर बिंबीपर्यंत पाणी येत होतं त्याच्या, एवढं मोठं कुंभकर्ण होतं. आणि तो कुंभकर्णानं काय केलं, श्वास ओढल्याबरोबर तो वस्त्रामध्ये गेला. त्या वारकानं म्हणलं एकच वस्त्र होता, ते माझं सगळं संपलं म्हणला, वाटेत पाणी सदा आमदानी, ती गेलं म्हणलं सगळं. आता काय करावं काय, त्याच्यासाठी ती मध्ये गेलं महाराज. ती मध्ये गेल्यावर त्याला वस्त्र सापडते होती, सापडणं गेला. हुडकायला लागले, इकडे तिकडे हुडकिलं, इकडे हुडकिलं, तिकडे हुडकिलं. तिकडून एक कुंभार आलाय तिकडून. राम 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 राम, तुम्ही कसं काय इकडे आलो म्हणला, इकडे शिरशिकून आलतो इकडं कीर्तनाला. त्यानं म्हणला कसं काय इकडं आला, तुम्ही कसं काय आला? नाही म्हणला, काल काय केलो, कुंभकर्णाची दाढी करत असताना, थोडं मिशा खालीवरी करत असताना ती वस्त्रा गेलाय मध्ये, त्याच्यामुळं मी आणायला आलो. मग आणायला आलोय म्हटल्यानंतर तो कुंभार म्हणा लागला, चल महागारी, वाट सापडते का नाही बघू, नाकावर कुठून नाका आहे ती बघ तिकडं. कारण 7 दिवस झालं मी माझं गाडो हरपले म्हणला. किती दिवस? 7 दिवस हो, 7 दिवस, 7 हप्ते. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार इकडेच गेला म्हणला. जुम्मा के जुम्मा इथंच झालं म्हणला सगळं. ती गाडो गेले, माझं गाडो सापडणार म्हणला, आणि तुझा वस्त्र सापडतो, चल म्हणला. विठ्ठल कुंभकर्ण होता. त्या कुंभकर्ण म्हणजे झोप. आपण झोप घातली पाहिजे आणि परमात्म्या चरणी आपलं चित्त ठेवला पाहिजे. चित्ते तुझे पाय
चिंतन केलं पाहिजे, झोप सोडली पाहिजे, झोपलं तर झोपलं पण कामामध्ये काम काही म्हणा राम, अशी अवस्था झाली पाहिजे. अंगदानं बऱ्याचपैकी सांगितलं. जे विभीषण होता त्या विभीषणाची अवस्था सांगितली. विभीषणा सात्विक होता म्हणून प्रभू रामचंद्राला शरण आला, आणि प्रभू रामचंद्रांचे शरण आला म्हणून तो त्याचं काय कल्याण झालं. एक नवे कल्याण, दोन कल्याण झालं. एक तर चिरंजीवी पद मिळालं आणि लंकेचं राज्य मिळालं. दोन्ही गोष्टी त्या विभीषणाला मिळालं. म्हणून आपण शरण जावं, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरेल पार भवसिंधू पार. म्हणून त्या भगवान परमात्म्याला अनन्य भावनेनं शरण गेलं पाहिजे. आणि शरण गेल्यानंतर एक दिवस तुमचं कल्याण होणार आहे. त्या कुंभकर्णाला सांगितलं, अंगद हा अवतार सांगितला, मी श्रीराम तुम्हीच होता. द्वापार युगामध्ये ज्या वेळेस होतं ते उद्धवाचा माझाच अवतार होता म्हटला. आणि उद्धवाच्या वेळेस ज्या गोपाळांची अवस्था, ज्या गवळणीची अवस्था काय झाली होती, तुमच्या रूपावर किती भाळले होते. तुमचं एवढं रूप सुंदर आहे, त्याच्या पाया नखापासून ते केसापर्यंत एवढं रूप चांगलं आहे. तेच रूप मला आवडतं देवा. म्हणून ते जे रूप आहे ना तुमचं, ते रूप मला ते आवडत नाही. आवडे हे रूप गोजेरे सगुण. देवाला म्हणा लागले, बाबा मी अनेक रूप पाहिले तुझे, मला हे रूप आवडतं. सावळे सुंदर म्हणून रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसनी. हे ज्ञानेंद्रिय आहेत ना, त्या ज्ञानेंद्रियाला सुद्धा काम सांगतात बरं का. ज्ञानेंद्रिय हे कर्म इंद्रियाला काम सांगतात, अंतकरण हे ज्ञानेंद्रियाला काम सांगतो, आणि जे अंतकरणाला बुद्धी सांगते आणि त्या बुद्धीला परमात्मा सांगतो. तो चालणारा तो जनित आहे. ह्या दृष्टीचा विषय जो आहे ना देवा, बरं का, ह्या दृष्टीचा
विषयच आहे. रूप जडले लोचनी पायी स्थिरावले मन. बरं का, देह भाव विसरला तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विषय रूप आहे, दृष्टी अध्यात्म आहे, नेत्र, आणि त्या नेत्राने दिसणारं विषय जो आहे ते रूप आहे, आणि ते रूप पाहणारं माझे डोळे, आणि ह्या रूपाला डोळे माझे आता जडलेले आहेत, त्याच्यामुळं मला आता परत माघारी येत नाही. येणे सोशे मन झाले परत माघारी घेत नाही. देव माझा आता परत घेत नाही, कारण डोळ्याची देवता सूर्य आहे, आणि सूर्याला आज्ञा करणारा कोण आहे? तोच आहे. माझे कान भरवणी ऐकेन तुझे कीर्ती, डोळे भरोणी पाहिन तुझे रूप. तुझे रूप आहे ना. जिभे गोड, तोंडानं जिभेनं काय कर, जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत तयाचे फिके पडे. नाम तुझं मोठं आहे देवा, म्हणून नाम ही श्रेष्ठ आहे तुझं रूप. कारण नाव आणि नाम वेगळं नाही, भेद नाही. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिविणीचा. देव आणि भक्ताच्या मध्ये नाम आहे, आणि ही ओघ त्रिविणीचा असलेला गंगा यमुना सरस्वती एका ठिकाणी वेड्या, तशा पद्धतीनं तू आहे. म्हणून परमात्मा माझ्या जिभेची तेच अवस्था झालेली आहे, ग्रहणाची तशीच अवस्था झालेली आहे. ह्या जी नाकाची जी दुर्गंध सुगंध जो देतो तो नाक देतो, बरं का, गंध आहे. आणि त्याची देवता आहे अश्विनी कुमार. अश्विनी कुमार 2 पद्धतीनं देवता काम करते, एक औषधीनं आणि एक नाकाच्या सानिध्यामध्ये. जीवाची देवता वरुण देवता आहे, त्याला रचना करतात, तोच परमात्मा, तो देणारा तो जीवाची स्पर्शास्पर्श. कारण टाळी वाजवावी आणि गुढी उभारावी, अशा पद्धतीनं टाळी आणि पायानं चालायचं. अंबरीश्वरीचीचं तर तेच अवस्था होती मला. अंबरीश्वरीची एकच म्हणायचंय, देवा मला ध्येय दिलास ना, ह्या पायानं मला पाय जे दिलास ना, तू पाय मंदिरापर्यंत जाण्यासाठी दिलेला आहेस. पाय मला दिलास तू, पाय फक्त मंदिरापर्यंत जाण्यासाठी. हात दिलास ना देवा, ते हात फक्त तुझे चरण स्पर्श करण्यासाठी दिलास. डोळे जे दिलास ते फक्त तुझं रूप पाहण्यासाठी. मला वाचा जे दिलास फक्त तुझं विठ्ठल नाम उच्चारे, विठ्ठल तोंडी उच्चारे, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. तुझं उच्चार करण्यासाठी मुख दिलेलं आहे, डोळे तुझं रूप पाहणे, तुझं श्वास घेण्यासाठी नाक दिलेलं आहे. ही सगळी इंद्रिय तूच दिले इंद्रिय, हात पाय कान डोळा मुख बोलाय वचन, जेने सुजोडसी नारायण नासे जीव. अशा पद्धतीनं भोरोग आणखी नाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे. तुका म्हणे म्हणजे नाम तुझं घ्यायचंय, हेच रूप मला आवडतं, तो हा विठ्ठल. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, तो म्हणजे तो परमात्मा, निर्गुण निराकार असणारा, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हरीशी भजे. तो निराकार परमात्मा आहे, पण त्याच्यापासूनच निर्माती झालेले भरतो आहे. म्हणून तुझं स्वरूप पाहतो, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. माझं सुखावलेलं मन आहे. बघा, पामराची अशी अवस्था आहे, पाशी झालेलं आहे. त्या विषयाचे अनेक विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड आहे हेमदंड, मारिते तोडीते झोडते हेमाचे किंकर भौसाल. माणूस हा शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या विषयामध्ये गुंतलेला आहे, आणि प्रपंचामध्येच गुंतून तो प्रपंच म्हणतो. प्रपंचामधली आवड वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, परंतु परमार्थामधली सुद्धा आवड वेगळी आहे. बरं का, कोण जप करतो, कोण तप करतो. जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्वाघटी राम अवशुद्ध. तो परमात्मा सर्वाघटी आहे, म्हणून फक्त न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो, रामकृष्ण ठावो नित्य पोडी. त्या परमात्म्याचं नामचिंतन करा, दुसरं काही करायचं गरज नाही. त्या विषयी अवस्थेची तो प्रपंच सोडत नाही.
आणि परमार्थ कधी येत नाही परमार्थाकडे. विषयाची अशी अवस्था होते, विषय विसर पडेला निशेष अंगी भ्रमरस ठसावला आणि माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. जिज्ञासूची तेच अवस्था, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, माझे समाधान चित्त करा. कारण देव कधी भेटते काय नाही अशी आस लागते. ज्यावेळेस भक्त होतो तो भक्त झाल्यानंतर सगळ्यांचा तो त्याग करतो आणि भक्त झाल्यानंतर त्याची अवस्था सगळी काय त्या अवस्थेला पोहोचतो. मला परापच्यंती मध्यमा वैखरी तुर्या असे नाना प्रकारच्या अवस्थेमध्ये तो जातो. आणि फक्त त्याला जर कुणी बोलाय गेलं त्या भक्ताला तर नका मज पासी वधो प्रपंचाचे विषयी आता न ऐकवी कानी मज देवा विनवाने. बोलावा विठ्ठल अशी अवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलावा विठ्ठल आणि पाहावा विठ्ठल होत नाही. त्या अवस्थेला माणूस पोहोचला पाहिजे, मग त्याची अवस्था बदलते. तशी तुकाराम महाराजांची अवस्था बदलली होती म्हणून मला हे रूप आवडतं, दुसरं आवडत नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. जिथं सुखाची प्राप्ती आहे सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगा दुसरा कोण सुख नाही. म्हणजे सुख ज्याच्या ठिकाणी आहे, आपण सुखासाठी तरपडायला लागलेलो आहे. म्हणून सुख पाहिजे असेल तर देवापाशी सुख आहे, दुसरे कारणत्र सुख नाही. दुःखाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं रूप ध्यानात घ्या. आणि रूप ध्यानात घेतल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा आता मी इथं थांबलोय तर आता माझ्या पुढून तू हलायचंच नाही, इथंच थांब. आता दृष्टी
माझ्या समोरून जाऊ नको. एकदा आवडायला लागलं ना, मला एवढंच आवडतं, तुझं रूप आवडायला लागलंय, त्याच्यासाठी माझ्या समोरून जाऊ नको. आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुकाराम महाराजांचीच अवस्था झाली आहे असं नाही बरं का, अनेक भक्तांची अवस्था झालेली आहे. महाराज रामायणामध्ये जावा, ज्या रामायणामध्ये गेल्यानंतर वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले, त्या विराधाचा वध केला, सीतामय्याला उचललं होतं, विराधाचा वध केला. विराधाचा वध केल्यानंतर शरभंग ऋषींचा आश्रम लागला. त्या शरभंग ऋषींचा आश्रम लागल्यानंतर विमान पाठवलं होतं ब्रह्मसदनावरून ब्रह्मदेवानं. हंसयुक्त नावाचं विमान पाठवलं. इंद्राला सांगितलं विमान घेऊन जा, त्यांची योग साधना सगळी संपलेली आहे आणि ब्रह्मसदनाला ते पोहोचणार आहे. तेव्हा म्हटल्यानंतर इंद्र महाराज त्या हंसयुक्त विमानामध्ये बसलं नाही, त्याचा अधिकार नाही बसायचा. सोमयाग करून तो यज्ञ तो इंद्र झालेला आहे, त्याला इंद्राला अधिकार नाही. विमान आलं, विमान आल्यानंतर आश्रमामध्ये आल्यानंतर त्या शरभंग ऋषीनं सांगितलं की बाबा मला हे विमान नको सध्या. सगळे देव विनवणी करायला लागले, चला आता तुम्हाला ब्रह्मसदन निघाले, ब्रह्मदेवानं बोलवलंय. त्यावेळेस नख म्हटलं. नग म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र यायला लागले. जो परब्रह्म आहे, जो निर्गुण निराकार आहे, जो अव्यक्त आहे, तो व्यक्ताला आलेला आहे, तो परमेश्वर इथं आलेला आहे. त्याचं दर्शन अहो भाग्य पाहिजे, ते भाग्य मला आता फळाला आलेलं आहे. त्याच्यामुळं मी म्हटलं दर्शन घेतल्याशिवाय सोडणार नाही. शरभंग ऋषीकडं शरभंग ऋषी थांबले, प्रभू रामचंद्र आले. प्रभू रामचंद्राने त्याला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर शरभंग ऋषीनं जसं साप कात टाकतो तसं शरीर टाकून दिलं आणि ब्रह्मसदनाला निघून गेले महाराज. आणि देवाला म्हणायला लागले, देवा तुझ्यासाठी मी थांबलो, पितृलोकाला गेलो होतो, कर्म करून पितृलोकाला गेलो होतो, पुन्हा परत आलो कर्म करून. पुन्हा नंतर सोमयाग यज्ञ केलं, पुन्हा स्वर्गात गेलो, स्वर्गात सुद्धा सुख मिळालं नाही. मग पुण्याची पावटी सरे, सरेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागे ती माघारे मृत्यूलोका. पुन्हा मृत्यूलोकामध्ये पुण्य संपलं की यावं लागतं, तिथेही सुख मिळालं नाही. म्हणून मी ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मदेवाचं जे मान्य करतात, व्रताचरण करतात, त्यांचं मी आचरण केलं आणि ब्रह्मसदन मला प्राप्त झालं. देवा त्यालासुद्धा मी तुच्छ मानलं, कारण तुम्हाला भेटण्यासाठी. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे, मी तुझ्यासाठी वाट बघायला लागलो देवा. मग आता तू इथं थांबलं पाहिजे, असं कसं तुम्ही जायला पाहिजे. देवाने थांबले, योगाग्नीनं आपला प्रज्वलित केला आणि देह टाकून दिला, तो गेला निघून. तसं शबरीसुद्धा वाट बघायला लागले देवा. मातंग ऋषीनं सांगितलं होती एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र येतील. कधी येतील देव म्हणून. अहो महाराज इथूनच निघाले होते, या पंचवटी जी आहे ना नाशिक, शूर्पणखेचं कान नाक कापलं म्हणून काय झालं, ते नाशिक झालं नाव बरं का. इथूनच गेलेत प्रभू रामचंद्र. हे खरोसा जे ते खर दुष्यंत त्रिशरा जे त्यांना मारलं. जी पुढी देवी आहे तू काय, तिला संशय होता म्हणून तू काही तू का आले सीताच्या रूपामध्ये म्हणून प्रभू रामचंद्राने केले. ते शर्भीला भेटण्यासाठी गुजरातला गेले, नरेंद्र मोदीच्या गावला, तिकडं इथून तिकडे गेले. कशासाठी, होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी इच्छा. तो पूर्ण करणारा मनोरथ असणारा तो प्रभू रामचंद्र. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देवस्वैरा 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 दिनाचा. शर्भीला सुद्धा दर्शन दिलं. देवाला म्हटलं मी सगळं सोडलंय, मग माझ्यासमोर थांबा तुम्ही. आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा मी जोपर्यंत तुम्ही इथं थांबता तोपर्यंत मी तुमचा माझ्या देहाचा त्याग करते, कारण परब्रह्मच भेटलेलं आहे. ज्या परब्रह्माच्या साठी अनेक नाना प्रकारच्या साधना करतात, त्या साधनेनं साध्य एकच आहे, तो परमात्मा भेटावा हीच इच्छा, सदी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, अंतकरणामध्ये दृढ इच्छा आहे की परमात्मा एक ना एक दिवस भेटावं. ती इच्छा ती माझी आज पूर्ण फळाला आली. देवा आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाय. सुग्रीवाला मारून त्या वालीनं सगळं बायको हरावून घेतलं होतं, अधर्म केला. प्रभू रामचंद्राने एकाच बाणाने मारले आणि मारल्यानंतर ते वाली मेल्यानंतर ते तारा आली नाही तेवढं बोली देवाला. बोलल्यानंतर म्हटलं आत्ताच जर तू पती मानत असेल तर तुझ्या समोर देह पडला. देहाला पती मानत असेल तर आत्मा हा मरत नाही. नैनम शास्त्राने नैनंद हती पावक हा पाण्यानं तो भिजत नाही, वाऱ्यानं वाळत नाही, अग्नीनं तो जळत नाही, असा तो आत्मा आहे. त्याच्यामुळं आत्मा तो वालीला उठवायचा असेल तर उठवतो. पण त्या वालीनं सुद्धा म्हणलं होतं देवा एवढं भाग्य माझं थोडं फार माझं भाग्य उदयाला आलंय, आता दृष्टी पुढे ऐसाची तू इथंच थांब, काही करू नको.
बघा एवढं. पुन्हा जटायू महाराज, जटायू जन अपहरण करणारे बरं का, लक्षात ठेवा महाराज. अपहरण करत असताना स्त्रीचं ज्याने पहिल्यांदा बंदी घातली महाराज, त्या रावणाला अपहरण करत होतं स्त्रीचं, सीतामातेचं, त्याला धरलं. एवढं सामर्थ्य पहिला तो व्यक्ती आहे की स्त्रीचा सन्मान केला, त्याने सन्मान केला आणि आपले जीव दिला, पंख तोडले, आपला जीव दिला. पण देव ज्या वेळेस भेटायला आले, देव म्हणा लागले आता तुला पंख देतो, आता उठ. नाही म्हणला देवा, ही मांडी तुझ्या बापाला भेटली नाही तर मी कसं, बापाला भेटली नाही. चौघे पुत्र राया दशरथा, प्राण जातेवेळी एकही नव्हता. अहो एकही नव्हता, प्राण जाता, राम राम म्हणत मेला. ज्या मांडीवर देवा तुझ्या बापाला मिळालं नाही ती मला मिळालं, मी कसं सोड. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा तुझ्या समोर मला परमपद मिळालं आहे, सायुज्य पद मिळालं आहे. स्वरूपता समीपता सलोकता सायुज्यता या पदाला जाणार आहे, ह्याच्या पलीकडे तुझं पद आहे देवा. म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता देवा एकदा मला तुझं पाहिलं रूप, आता माझी दृष्टी माघारी फिरत नाही, घरलाही जात नाही, काही करत नाही. आता माझं मन सुद्धा ना या इंद्रियापेक्षा श्रेष्ठ असणारं मन आहे, मनापेक्षा बुद्धी आहे, बुद्धीपेक्षा आत्मा आहे, आत्मापेक्षा परमात्मा आहे. आणि आता हे माझं मन कसं झालंय, लालचावलंय, लाचावले मन लागली अशी गोडी आणि ते जीवेनं सोडी ऐसे झाले. आता मला जीव सोडायला हरकत नाही किंवा माझा जीव सोडत नाही देवा, तुझं चरण पाहिल्याशिवाय, म्हणजे तुझ्या चरणापासून मला आता कोटे धावे मन, तुझे चरण देखील या भाग गेला शेन गेला अपघात झाला आनंद. बघा आनंदाला विरोधार्थक शब्दच नाही महाराज, आनंदाला लिग नाही. म्हणून आनंद, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची आनंद, आनंद आहे म्हणजे ते आनंद त्या परमात्म्याकडे आहे. म्हणून आता कुठं मन जाऊ नको, त्या देवाच्या चरणावर लाग. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाय पांडुरंगा. बारक टाइम संपला, आदेश आला. 9 ते 11 कीर्तन राहतं, परंतु 7 ते 9 आहे, थोडंसं उशीर झाला. पहिला दिवस आहे, अतिशय आनंदाने झाला. देवाचं रूपाचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. बरं, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी देवा, आम्ही मागणी तर कोण मागावं, मायबापाला पोरं मागणे तर कोण मागणार आहे. आणि बापाचं कर्तव्य मुलाचं पालनपोषण करणं, जे सांगेल ते त्याचं देणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून तू तुम्ही संत माय बाप असा तू देव आहेस, जगाचा मालक आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाती संस्थापिले, 21 स्वर्गाती स्थापिले सत्ता मात्र आपली. तर परमेश्वरा तुझ्या हातामध्ये सत्ता आहे. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडी आणि पूर्वावी आडी मायबाप. आमचं जी मागणं आहे ना देवा ही पूर्ण कर. कोणतं मागणं आहे, ही जी वरी मी सांगितलं ना, आता दृष्टी पुढे आवडे हे रूप, हे सगुण रूपामध्ये तू राहा आणि सगळ्यांना दर्शन दे. या कलियुगामध्ये जे तुझ्याकडे येतील त्यांचं कल्याण कर. म्हणून पुंडलिकानं आणलं, जे आईवडिलांची सेवा केली त्या पुंडलिकानं आणलं. म्हणून आईवडिलांची महाराज सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. बरं का, स्त्री भ्रूण हत्या थांबवा आणि गो हत्या थांबवायचं. कसेयापासून जाऊ द्यायचं नाही. गाय आपण लहानपणापासून तिला सांभाळतो, तिचं दूध खातो आणि शेवटी कसेयाच्या हातात देतो, हे करू नका. तिचं गवतर म्हणा, तिचं शेण अतिशय पवित्र आहे. नाना प्रकारचे औषधं निघालेले, ते करून पहा, ते आपल्याला खत तरी देईल. म्हणून गाईचं अशा पद्धतीनं त्या सांभाळ करा. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे मुलगी जी आहे ती 2 ठिकाणी देवा लावते, एक माहेर घरी लावते आणि एक सासर घरी लावते. आणि प्रेम देणारी मुलगी असते, त्याच्यामुळं मुलीचा सुद्धा सांभाळ केला पाहिजे. मला मुली कन्या पुत्र होती जे सात्विका कन्या
आणि पुत्र हे दोन्हीही चांगले असतात, पण सात्विक कुळामध्ये जन्माला आले पाहिजे. म्हणजेच आईवडिलांचा सांभाळ करा. जसं मी मागा लागलो देवा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. बरं का, विठोबा का म्हणायचं त्याचं मी थोडं सांगतो. वीचा केला ठोबा म्हणून तो विठोबा. वी म्हणजे भेद, भेद जी जीव भ्रमातील भेद आहे त्याला ठोबा वी म्हणतात, म्हणजे भेद. आणि ठोबा म्हणजे जीव आणि भ्रमातील जो भेदच घालून टाकतो, अभेद अवस्थेला नेतो, त्याला म्हणतात विठोबा, विठ्ठल. माणसानं विठोबा म्हणा. बरं का, विठ्ठल म्हटल्यानं मध्ये ताकद आहे. शास्त्रकारानं सांगितलंय विठ्ठल विठ्ठल. ठ हा शब्द हृदयाला जातो. बरं का, वी म्हटल्यानंतर तोंड उघडतं, पाप निघून जातं. ठ म्हणल्या करून बघा, इथं नाका नाही, घरी तर करा. ठ म्हटल्यानंतर काय होतं, हृदयाला झटका बसतो, म्हणजे हार्ट अटॅक होत नाही. का आवाज झालाय कुणाला? कुणालाच होत नाही. आणि शीर्षेमध्ये सप्ताह होतो ना दरवर्षी, त्याच्यामुळं विठ्ठल या नावामध्ये अतिशय शास्त्रकाराने सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. दवाखान्यामध्ये सुद्धा डॉक्टर लोकांनी ECG पहिल्या दिवशी काढला, त्यानं विठ्ठल विठ्ठल नाम घेतलं, 2 दिवस राहिलं ECG सुद्धा नॉर्मल आलं. एवढं सामर्थ्य विठ्ठल नामामध्ये आहे. म्हणून तुका म्हणे आम्ही मागावी लढवळे जी मागतो ती इथंच राहा आणि तुझं चिंतन करतील. आता करतील, काही संशय नाही. संध्याच्या सुटल्या गाठी, आता संधी हे निघून गेलाय, म्हणून सगळं कृपामध्ये आहे. म्हणून तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करा, ते स्वरूपाचं लक्षण करा, त्या नामाचं तुम्ही ध्यान करा आणि एक दिवस आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. आणि आत्मकल्याणाचा मार्ग जे आहे ते संत महात्म्याने आपल्याला दिलेला आहे. तोच मार्ग तुम्हाला आम्ही सांगतोय, तोच मार्ग तुम्ही अवलंबन करा, अंतःकरणामध्ये रुजवा. आणि ते एक दिवस जशा पद्धतीनं पाणी फुलाला टाकतो, जसं प्रफुल्लित फूल होतं, तशा पद्धतीनं अंतःकरण सुद्धा प्रफुल्लित होईल. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य तरी रूढ लौकिक जैसा, अशा पद्धतीनं राहा, संसारामध्ये राहा आणि परमार्थ करा. परमार्थ केल्यानंतर तुमचं कल्याण एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आवडे हे रूप गोजरे समन पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, लाचावले मन लागले सी गोडी, ते जिवेन सोडी ऐसे झाले, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाडे, पुरवावी आडी माय बापे, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. ज्ञानेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी, जे श्रेष्ठ वैवरद तपोर ज्ञाननिष्ठ बंधू भगिनी माता पिता या सर्वांच्या चरणी, वारकरी टाळकरी भजन मंडळी गायनाचार्य वादक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेली सेवा, ज्यांचं आपण जे ब्रह्मचारी आहेत, जे संन्यासी आहेत, जे सुपुत्र तुमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य जाधव सुभाष महाराज जाधव, ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं तुम्ही वाङ्मय ऐकणार आहात, उद्यापासून चिंतन ऐकणार आहात, ज्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्या गीतेमध्ये टीका केली संस्कृतमध्ये तेच मराठीमध्ये त्याने केली आणि त्या मराठीमध्ये अतिशय रुजल पचल उमगल अशा पद्धतीचं त्यांचं वाचा आहे, मधुर वाणी आहे, त्यांच्यामधून तुम्ही ऐकत आहात. सर्वांच्या आणखी परत एकदा मी चरणी नतमस्तक होतो, नम्र होतो आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुकाराम.